त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा भाविकांकडून केला जातो अपमान। बातमी त्र्यंबकेश्वर येथून। नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक नावाजलेले ज्योतिर्लिंग मानले जाते। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या ठिकाणी भाविकांकडून महाराजांच्या पुतळ्याचे पवित्र राखण्यास कमतरता होत असून सदर पुतळा परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात आपले चप्पल बूट इत्यादी काढून दर्शनासाठी जात असतात। सदर प्रकार हा अपमानजनक असून ही घटना स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व नगर परिषद यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। तात्काळ देवस्थान ट्रस्ट व नगर परिषद कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सदर परिसर स्वच्छ करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभिषेक करून परत असा प्रकार घडल्यास याची सर्वोच्च जबाबदारी देवस्थान ट्रस्ट व नगर परिषद यांची राहील अशी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सूचना देण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक समीर पाटणकर, पैलवान सचिन बोडके, सरपंच बाळू मिंदे, सुरेश पेखले, गोरख चव्हाण, प्रदीप मेढे, शिवाजी भाऊ कसबे, गोकुळ मिंदे, अज्जू खोडे, आदी झोंबट, शुभम मिंदे, पुंडलिक मिंदे, तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर शहर प्रतिनिधी। ठिकाणी घडलेला प्रकार निंदनीय होता। याच्यामध्ये देवस्थान ट्रस्ट असो, नगरपालिका असो, आम्ही दोघं पण जबाबदारी घेतो। कारण की जे घडलं ते घडलंच। चप्पल काढण्याची जागा नाही आहे। महाराज आराध्य दैवत आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं। मग त्या ठिकाणी काय सॉल्युशन काढतील हा प्रकार आम्ही दोन्ही संस्थांमध्ये आम्ही त्याच्यात निर्णय घेऊ। जसं आता समीर वैद्यांनी सांगितलं की आम्ही जाळ्यावरून पॅक करतो, तसंच नगरसेवकांपैकी मी उपनगराध्यक्ष म्हणून सांगतो, माझी वैयक्तिक उपनगराध्यक्ष आहे, की आमची टीम जी अतिक्रमणाची ही इथे असलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत, जे दुकान येत आहेत, चप्पल काढायला लावत आहेत, चप्पल थांबवायला लावत आहेत, तर या गोष्टी घडणार नाही। इथे एक माणूस असेल आणि बोर्ड पण लावून घ्या तुम्ही वैद्य साहेब की इथे चप्पल लागणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराज की जय।